संगीता, संगीता प्लीज लवकर ये. संगीता, संगीता प्लीज ये. संगीता. काय झालं मॅडम? संगीता इकडे इकडे. काय ते बघ तिथे. काय कुठे? ते बघ त्या झाडापाशी. काय ते बघ दिसतंय तुला? हा मला दिसतंय. ते बघ ते बघ. कोण? मला तर काहीच नाही दिसत आहे. संगीता त्या झाडापाशी नीट बघ ना. अगं तिकडे तिकडे ते मला काहीच दिसत नाहीये मॅडम. काय? अगं त्या झाडापाशी नीट बघ. तिकडे तिकडे धनंजय. हा तू? ते बघ ते बघ. दिसला दिसला तुला? नाही मॅडम मला नाही दिसत आहे. संगीता नीट बघ ना. हे बघ या झाडापाशी. मला नाही हो मॅडम, तुम्हाला भास झाला असेल. कोणीच दिसत नाहीये मला. तुला तू तिकडे जाऊन बघ ना प्लीज. नाही मॅडम, तू त्या झाडापाशी जाऊन बघ तर. मॅडम कोणी नाहीये तिथे. तुम्हाला भास होतोय. संगीता मला भास नाही होते. मला दिसतोय. तो अजूनही दिसतोय. ते बघ वाकून बघतोय. नाही मॅडम. संगीता तू प्लीज जा ना झाडापाशी ना. प्लीज मॅडम मी जा ना झाडापाशी. ते बघते. मॅडम काय झालं संगीता? मॅडम मी सगळीकडे बघितलं, तिथे कोणीच नाहीये. अगं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. असं काय करते? तिकडे तिकडे धनंजय. मॅडम मी सगळीकडे शोधलं, कोणीही नाहीये तिथे. माझ्यावर विश्वास ठेव. अगं त्यांनी पण मला पाहिलं, मी पण त्याला पाहिलं. तो तिथेच होता, त्या झाडापाशी होता. अगं मी तुला मॅडम मॅडम कोणीच नाहीये तिथे. अगं अशी काय करतेस? तो तिथेच होता. तू ना उशीर केला संगीता. तू उशिरा गेलीस ना म्हणून तो निघून गेला. अगं त्याला विचारतो का घरी येत नाहीये. मॅडम तुम्ही पोलिसांना सांगा. काय सांगू? हेच की तुम्हाला धनंजय साहेब दिसले. सांगा तुम्ही त्यांना. काय? हो म्हणजे ते शोधतील. तुला वाटतं का ग धनंजय सापडे? पण तिथेच होता ग झाडापाशी. मी पाहिलं तर. मॅडम पाणी आणू तुम्हाला? आता मी केव्हापासून इथे ताटं घेतेय, सगळी तयारी करते, दिसत नाहीये का तुम्हा दोघांना? आता अक्षत घेऊन येऊ का चला जेवायला म्हणून? आणि नेहा तू, तुला वेगळ्या भाषेत सांगू का आता? निदान जेवायला वेळेत तरी ये ना ग. काय हे? बेटा चल जेवून घेऊया. तुम्ही जेवा. का ग? मला नकोय. आता आज काय झालंय भूक नसायला? काही नाही. हे असंच चाललंय सध्या. रोज ते अजय बरोबर बाहेर फिरायला जायचं आणि येताना खाऊन यायचं काहीतरी. मग इथे अन्न उरतं, दुसऱ्या दिवशी शिळा सप्तमी. मी खाते सगळं शिळं उरलेलं. मी बाहेर काहीही खाल्लेलं नाहीये मम्मा. मी घराबाहेर तरी पडले का? मग आज आत्ता कारण काय न जेवण्याचं? मला भूक नाही. का? अगं असं होऊ नाही शकत का एखाद्या दिवशी? अगं बेटा अशी घरात बसून राहिलीस तर भूक लागेल का? बाहेर पडत जा ना जरा. मला नव्हतं जायचं बाहेर. का ग? नेहा काय झालंय बाळा? आम्हाला सांगितलंस काही तर कळेल ना. मम्मा मला आत्ता लग्न नाही करायचं. काय? म्हणजे आत्ता लगेच लग्न नाही करायचं. लगेच म्हणजे मला कळेल असं बोल ना. अगं मी फक्त साखरपुडा करा म्हणते, लग्न कुठे म्हणाले मी? तेच ते. मला आत्ता नाही करायचंय काही.
मला जरा थांबावंसं वाटतंय. का? अगं नेहा, काल परवापर्यंत तर लग्नाची घाई झाली होती तुला. कधी लग्न करते असं होत होतं, आणि आता घाई वाटते असं म्हणतेस. आम्ही काय करणार आहोत नेहा? मंजुषा, एक मिनिट. अगं तिला नक्की काय वाटतंय हे तरी कळू दे ना. काही नाही हो, या आजकालची मुलं ना सगळ्याचा पोरखेळ करून टाकलाय अगदी. मला तर वाटतं ना, त्या अजयला इथे बोलवावं, दोघांना सांगावं एकमेकांच्या गळ्यात हार घाला आणि संपवा एकदाचा विषय. रोज काहीतरी वेगळं बोलते. मंजुषा, हे बघ, तुला किंवा मला काय वाटतं याच्यापेक्षा ना आता नेहाला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे ना. बेटा, काय झालंय? तू नीट नाही बोललीस तर कसं कळणार आहे आम्हाला? कसली घाई? काय म्हणायचंय नक्की तुला? आणि असं अचानक का वाटायला लागलंय तुला? हे बघ नेहा, काय झालंय हे कळलं पाहिजे आम्हाला. का अजय साखरपुड्यालाही नाही म्हणतोय? तो काहीही म्हणत नाहीये. अगं मग काय झालंय? म्हणजे साखरपुडा किंवा लग्न आत्ता करायचं नाहीये का? अजयशी लग्नच करायचं नाहीये तुला? तसंच काहीतरी समज. अगं काय बोलतेय? आई, हे घे. गरम पाणी तुझ्यासाठी आणि जेवण बनवलंय मी. डाळ थोडी पातळ झाली पण चवीला चांगली आहे. पण तू जेवून घे. अरे पण एवढं सगळं कशाला केलंस? नुसती खिचडी टाकली असती तरी चाललं असतं ना. आई, तुला नीट जेवायला हवं. फक्त औषध घेऊन काय होणार नाही. वेळेत जेवायला पाहिजे. जेवून घे आता. मी भरू का? नको नको, मी जेवते. अजय दादा, अजय दादा. या रॉकस्टार. त्याला मांडीत बसायचं असतं नेहमी. बोल, काय झालं? तू रात्री भात खात नाहीस की नाही? मी आईला सांगतो पण ती ऐकतच नाही. हो, अगं बाई. मी हात खात नाही पण काय झालं? अजय, अजय चला जेवायला बसा. अरे हे काय? हे काय? अरे अजय, तू जेवण? हो म्हणजे पण कशाला? कशाला म्हणजे मी केलंय आता. अरे म्हणजे आम्ही जेवण बनवून आणले रे. अगं? आणि आता एक लक्षात ठेवा, रात्रीचे जेवण आमच्याकडे येणार बस. अहो पण असं कसं? नाही म्हणजे एखादा पदार्थ ठीक आहे, पण असं सगळं काकू, म्हणजे- तुम्ही अजिबात बोलायचं नाही. ते काय आहे ते अजय आणि बघून घेऊ काय ते. तुम्ही आधी गपचूप जेवून घ्या. हो. जेवा. ए तू बस इथं. ये अजय, ये बाळा, ये बस. ये अजय. अरे बापरे, केवढं केलंय तुम्ही. सावकाश जेवा. वा वा, चला आपण एकत्र जेवूया. पण कशाला एवढं? मी केलं होतं जेवण. बरोबर, चला अजय जेव. आणि मी ये आपण एकत्र जेवूया. शाबास. पण आज आमच्या आईने पराक्रम केला. चुप रे, उगाच काहीतरी बोलू नकोस. डॉक्टर आल्या होत्या, मला सोडून गेल्या. म्हणे हिला इतकं बरं नव्हतं, हिला कळलंच नाही. आपण काकू, तुम्ही टेस्ट करायला का नको म्हणताय? अहो करेन हो सावकाश, पण आधी ना ह्याच्या साखरपुड्याचं मग. आई, हा विषय आता नको. का नको? दिलीप, तू याला सांग काय झालंय ते सांगायला. आधी तुम्ही जेवून घ्या गरम गरम. हो, पण तू आधी याला सांग काय झालंय ते सगळं मला सांगायला म्हणून. कशाचं? अजय, तू विषय टाळतोयस हे कळतंय मला. आता तर नेहाच्या आई वडिलांनी या सगळ्याला आनंदाने मान्यता दिली, मग तू हा विषय बोलायचं का टाळतोयस? मी नेहालाच फोन करते. आई नको. का नको? मी सांगतोय म्हणून. अजय, पण आतापर्यंत तू मला असं कधीच बोलला नाहीयेस. आजपर्यंत अशी परिस्थिती कधी आली नाही म्हणून. अशी म्हणजे? भाऊजी, तुम्ही आधी जेवून घ्या बघू. सचिन, तू घरी जाऊन टीव्ही बघत बस जा. नाही, मी इथेच थांबणार. सचिन, बाळा, मोठी माणसं बोलतात ना, तिथं लहानानं बसू नये. जा. पण मी जेवतोय ना, जेवताना उठायचं नसतं. घ्या आता. दिलीप, त्याला बसू दे ना इकडे. आई, आपण हा विषय नंतर बोलूया. नंतर कधी?
नंतर कधी हा तू विषय बोलायचाच नाही. सकाळी मी नेहाला फोन केला होता, पण तिने उचलला नाही. पण त्यानंतरही तिने मला परत फोन नाही केला. आणि आता तू म्हणतोयस की या विषयावर बोलायचं नाही का अजय? तुझं आणि तिचं काही भांडण झालंय का? नेहाचा काहीतरी गैरसमज झाला. गैरसमज कशाबद्दल झालाय? अरे पण मग तू बोललास का तिच्याशी? मी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिला काही ऐकायचं नाही. ऐकायचं नाही? असं कसं ऐकायचं नाही? मी बोलते तिच्याशी. आई प्लीज, तू असं काही करणार नाही. अरे पण असं कसं चालेल? आता तुमच्या दोघांचं लग्न ठरलंय, न बोलून भांडू असं कसं चालेल रे? म्हणूनच सांगतो, आता साखरपुड्याची काही नको. म्हणजे तिचा गैरसमज दूर होण्याची आपण वाट बघूया. आधी आम्ही भेटू, बोलू, आणि जर तिला माझं सगळं बोलणं पटलं तर मग बघू. अजय स्पष्ट काय ते बोल. तिचा गैरसमज दूर झाला तर आम्ही करू लग्न, नाहीतर नाही. अजय पण तू असं का बोलतोयस? हाय नेहा, हाय. कशी आहेस? ठीक आहे. ठीक का? मस्त का नाही आहेस? रागावली आहेस का माझ्यावर? तुमच्यावर रागवून काय फायदा आहे? मग अजयवर रागवून तरी काय फायदा? सॉरी. आय मीन मिस्टर अजय ठाकूरांवर रागवून तरी काय फायदा? हे बघ, अशा गोष्टी होतातच, चालायचंच. चालायचंच? हे बघ, जे झालं ना त्यात त्यांची काही चूक नाही. ते तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू ऐकूनच घेत नव्हतीस. मला आत्ता याविषयी काहीही बोलायचं नाही. ते बघ, अजूनही तू ऐकून घेत नाहीयेस. असं कसं चालेल नेहा? बरं ते जाऊ दे, आपण हा विषयच नको बोलूया. तू मला सांग, तुला मी काय गिफ्ट देऊ? गिफ्ट? कशाबद्दल? अगं आता एंगेजमेंट किंवा लग्न करशील ना, मग तेव्हा गिफ्ट नको द्यायला? मला आत्ता काही करायचं नाही. का? असं का म्हणतेस तू? आफ्टर ऑल यू आर माय फ्रेंड, माय ओनली फ्रेंड. मला माहित नाही. काय माहित नाही? म्हणजे मी आता लग्न करेन की नाही हे माहित नाही मला. नेहा, अगं काय वेड्यासारखं बोलतेस तू? हे बघा, मला आत्ता याविषयी काहीही बोलायचं नाहीये. नेहा, हे खूप शॉकिंग आहे अगं. असा निर्णय का घेतेस तू? मी निर्णय घेतला नाहीये, मी विचार करते. हे बघ, असा कुठलाही विचार करू नकोस. अगं नेहा, मला माहिती आहे जे झालं त्याच्यामुळे तुला वाईट वाटणं साहजिकच आहे. म्हणजे कोणालाही वाटलं असतं, कोणीही डिस्टर्ब झालं असतं. पण म्हणून असा निर्णय घ्यायचा? हे बघ, अजय ठाकूर खूप चांगले आहेत आणि तू त्यांच्याशी लग्न करायला नाही म्हणतेस. असं कसं चालेल अगं? मिसेस सरदेसाई, माझं ना आत्ता खूप डोकं दुखतंय. नेहा, आपण प्लीज नंतर बोलूया का? ओके ठीक, नंतर बोलूया. नीट झोप आणि जप स्वतःला. गुड नाईट. चेअर्स मिस्टर अजय. बरं आई, चौकात जी लॅब आहे ना, ते जाऊन आपण टेस्ट करून घेऊया. सगळ्या टेस्ट आज होणार नाहीत. ती एक टेस्ट आहे
12 तासाच्या फास्टिंग नंतरची ती उद्या होईल. बाकीच्या टेस्ट आपण आज करून घेऊया. टेस्ट झालं की मी तुला घरी सोडतो आणि मग पोलीस स्टेशनला जातो. चल. हा, राणी सरदेसाई आणि विकी यांचे कॉल रेकॉर्ड्स ह्या सगळ्या 2 फोनमध्ये आहेत. सर जैन सर. कुठे तुमची शेलार? जैन सर. अहो टोपी नसेल तर कळणार कसं तुमचं डोकं कुठे आहे म्हणून? हे काय तुम्ही दोघंच, बाकीचे कुठे? सर बाकीचे येत आहेत सर. कधी? आणि तुमचे ठाकूर, अजय ठाकूर कुठे आहेत? नेहमी मोठं टेचत बसलेले असतात तिकडं. त्यांचा कोंबडा अजून हरवला नाही काय? सर त्यांच्या आईंची तब्येत बरी नाहीये, दवाखान्यात घेऊन गेले, येतीलच इतक्यात. हो, श्रावण बाळ. बरं एक काम करा, चहा सांगा. हो सर, सांगितलं चहा. आणि जरा आतमध्ये या, मला जरा बोलायचं तुमच्याशी. येस सर. जय हिंद सर. हा, जय हिंद. बसा. नको सर. बसा हो, जरा सुखदुःखाच्या गोष्टी बोलू आपण. नको सर. पण मला सांगा, तुमच्याकडे जीप आहे की नाही? जीप. काय सर? जीप 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 नव्हे हो, पोलीस जीप गाडी. हो सर. अहो मग तुम्ही लोकांच्या जबान्या घ्यायला त्या जीप मध्ये बसून का नाही जात? लोकांना इथं कशाला बोलावता? नाही सर. अरे काय नाही सर, मी असं ऐकलंय या धनंजय सरदेसाई खून केसमध्ये मी बऱ्याच लोकांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांना हॅरेस केले. हो, मोठी माणसं आहेत ती, सगळ्यांनाच एका तागडीत मोजून कसं चालेल? सर जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक जण आपल्यासाठी संशयितच असतो. संशयित, गुन्हेगार नाही. तेव्हा त्यांना गुन्हेगारांसारखी ट्रीटमेंट देऊ नका, कळलं? हो सर. बरं मला सांगा, आता काय काय पुरावे गोळा केले तुम्ही? सर धनंजय सरदेसाईंची डेड बॉडी जरी हायवेवर सापडली असेल तरी त्यांची डेथ पॉयझनिंगमुळे झाली असेल आणि नंतर बॉडीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला गेलाय. ह्यावरून त्यांचा खून झाला हे सिद्ध होतं. बरं, पटवर्धनांचा मुलगा विकी, सर त्याचाही ऍक्सिडेंट झालाय असं भासवण्यात आलंय आणि म्हणूनच त्याचाही खून केला गेला असेल असा आम्हाला संशय आहे. म्हणजे पुन्हा संशय? हो सर. बरं मला सांगा, यांचा डेथ व्हायच्या किती दिवस आधी त्या विकीचा ऍक्सिडेंट झाला? साधारणपणे एक 15 दिवस आधी झालाय सर. बरं, सर्कमस्टन्सेस काय? सर तेव्हा विकी आणि पटवर्धनांमध्ये भांडण झालं होतं. मग कशावरून त्याने आत्महत्या केली नसेल? आपल्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय, तो आता जिवंत नाही या जगात, हे कळल्यावर त्यांनी आत्महत्या केली नसेल, कशावरून? सर कारण मरण्याआधी त्यांनी अजय सरांना फोन केला होता. काय? हो सर. आणि फोन करून त्यांनी सांगितलं की त्यांना भीती वाटते आहे, त्यांच्या आसपास सतत कोणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवणे असं त्यांना वाटत होतं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, ज्या माणसांचा जीव गेला त्यांनी जीव जायच्या आधी तुमच्या त्या अजय ठाकूरला फोन केला होता आणि मग त्यांचे खून झाले? सर अजय सर घाईघाईने पटवर्धनांकडे गेले सुद्धा होते. एकटेच? हो सर. कमाल आहे. अहो या पद्धतीनं तपास करा तर आयुष्यभर तपासच करावा लागेल तुम्हाला. मला एक सांगा, सरदेसाई आणि पटवर्धन या दोघांचाही खून एकाच माणसाने केलाय, या कन्क्लुजन पर्यंत तुम्ही कसं काय आला? सर दोघांच्याही रक्तात एकाच प्रकारचं विष आढळलं. दोघांच्याही रक्तात एकाच प्रकारचं विष आहे, एवढंच प्रूफ? आणि फिंगरप्रिंट्स? नाही सर, फिंगरप्रिंट्स नाही मिळाले. वा, एवढ्याशा प्रूफवर तुम्ही जर कोर्टात गेलात ना, नामुष्की होईल पोलीस डिपार्टमेंटची. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, जगात इतकी माणसं पॉयझन खाऊन मरतात किंवा पॉयझन देऊन मरतात, त्या सगळ्यांना एकाच माणसाने मारलंय? काय बोलताय काय तुम्ही? अरे काय चाललंय काय तुमचं हे? अशा पद्धतीनं तपास करतात? बरं मला सांगा, मी कधी आलो इथे? मी इथे कधी आलो? सर 4 दिवसांपूर्वी. हो ना, 4 दिवसात जे मी शोधू शकलोय ते गेल्या 4 महिन्यात तुम्ही शोधू शकलेलं नाही. बरं मला सांगा, दोन्ही खुनांमध्ये एकच विष वापरलेलं होतं? हो सर. कुठं मिळतंय विष? काय चौकशी केली?
चेहरे पडलेले, कारण उत्तर आम्हाला माहीतच नाही, नाही का? मुळात हे विष भारतात मिळतच नाही. असा कोण माणूस आहे ज्या माणसाला हे विष कुठे मिळतं, परदेशात त्याचे काही येणं जाणं आहे का, तिथल्या कुठल्या माणसाचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत का, ह्याचा तपास करणं जास्त आवश्यक आहे. कळलं? तो एकदा लागला की मग आपल्याला सगळं कळणं सोपं होईल. काय नुसते माना हलवताय, हो सर म्हणताय. जा विचार करा. इकडे थांबू नका, विचार करू. तिकडे आपापल्या खुर्च्या जाऊन विचार करा. जय हिंद. जय हिंद. चला, काय कुठली भरती आहे होईल.